शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। अतिवृष्टी पुरामुळे राज्यात 62 लाख एकर क्षेत्र बाधित, 30 जिल्ह्यांमध्ये 195 तालुक्यातील 654 महसूल मंडळांना फटका। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी बंधनकारक, महिला व बाल विकास खात्याचे परिपत्रक 2 महिने मुदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली। यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केलंय। लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी 2 महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे। गावागावांमध्ये नव्या खानमाफियांचा सुळसुळाट, महसूल खात्यातील मंडळींचा अर्थपूर्ण समझोता, ना कसले मोजमाप ना कसला हिशेब। विचित्र हवामानाचा फटका, यंदा द्राक्षे उशिरा बाजारात येणार। सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत, आतापर्यंत केवळ 3% पीक छाटणे। हनबरवाडी परिसरात ढगफुटीचा तडाखा, अचानक झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त, 1.5 तासाहून अधिक काळ झोडपून काढले, 10 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याचा दावा। रोबोट करणार शिवारात कापूस वेचणी, पीडीकेव्ही प्रक्षेत्रावर यंदा चाचणी होणार। डॉक्टर गडाख म्हणाले, राज्यात सुमारे दरवर्षी 40 ते 42 लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते। विदर्भाचं हे क्षेत्र 18 लाख हेक्टर आहे। हंगामात एकाच वेळी कापूस परिपक्व होत असल्यामुळे मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होतोय। त्यातूनच कापूस वेचणी कामाचे दर वाढत आहे। प्रति किलो 10 ते 12 रुपयांवर पोहोचतात। यातून उत्पादकता खर्च वाढतोय, वेळही अधिक होतोय आणि या पार्श्वभूमीवर एका संस्थेच्या तज्ञांनी विकसित केलेल्या कापूस वेचणी रोबोट तंत्रज्ञानाचा पर्याय कापूस उत्पादकांना उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विद्यापीठ प्रयत्नशील आहे। अतिवृष्टीग्रस्त भागाची नेत्यांकडून पाहणी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूरसह विजापूर रोड, हैदराबाद रोड आदी परिसरास भेटी। पालकमंत्री गोरे यांच्याकडून दक्षिण अक्कलकोट मधील नुकसानीची पाहणी। शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी जाणल्या व्यथा। सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, भूसंपादनात अधिक रक्कम वाटल्याने रेल्वेने लावला होता ब्रेक। नाशिक जिल्ह्यात 4000 हेक्टर क्षेत्र बाधित, अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान, सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा। 5G सेवा सुरू करण्यापूर्वी BSNLची ग्राहकांना भेट, आता टपाल कार्यालयातच सिम विक्री, रिचार्जची सुविधा, पोस्ट ऑफिस बनणार पॉइंट ऑफ सेल। वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांच्या तोंडाला पुसले पाणी, जमीन खरडून गेलेले शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत, शासनाकडून केवळ थट्टा। आता 20 वर्षे जुन्या गाड्यांनाही परवानगी, केंद्र सरकारकडून मोटर वाहन कायद्यात करण्यात आली सुधारणा। केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात मोठी सुधारणा केली असून त्यामुळे आता 20 वर्षे जुन्या वाहनांना देखील रस्त्यावर धावण्यास परवानगी दिलेली आहे। यापूर्वी 15 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान असलेल्या जुन्या वाहनांना स्क्रॅप करावे लागत होते, मात्र आता 20 वर्षापर्यंतच्या जुन्या वाहनांना फिटनेस नूतनीकरण प्रमाणपत्रासह रस्त्यावर धावण्यास परवानगी मिळणार आहे, परंतु त्यासाठी दुप्पट रक्कम शुल्क आकारले जाईल। यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना हवी 182 कोटींची भरपाई, जिल्ह्यातील 2.25 लाख शेतकऱ्यांना फटका, उमरखेड तालुक्यात सर्वाधिक हानी। एसटी महामंडळात मोठी भरती, तब्बल 17,450 जागा भरणार, पगार 30,000च्या पुढे। महाराष्ट्र एसटी महामंडळात तब्बल 17,450 पदांसाठी मोठी भरती होणार आहे। चालक आणि सहाय्यक पदे कंत्राटी पद्धतीवर भरले जाणार असून किमान पगार 30,000 रुपये असणार आहे। हिंगोली जिल्ह्यात नुकसानीच्या पाहणीतही पालकमंत्र्यांचा शॉर्टकट दौरा, झेंडा मंत्र्यांच्या वागण्याने हिंगोलीकर संतप्त। अतिवृष्टीमुळे हिंगोलीतील शेतकरी पिकांच्या हानीने हवालदिल झालेत। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा दौरा म्हणजे त्यांच्या वेदनांना मलमपट्टी होईल अशी अपेक्षा होती, पण नाशिकचे झेंडा मंत्री आले आणि रस्त्यालगतच्या शेतींचीच पाहणी करून गेले। बांधावर न गेलेल्या या शॉर्टकट पाहणीने बळीराजाच्या मनातील जखमा आणखीन खोल झालेल्या आहेत। यापूर्वीच पहिल्याच दौऱ्यात त्यांनी जाहीर भाषणात मी गरीब आहे म्हणून मला गरीब जिल्हा दिला असं विधान केलं होतं। 30% सोयाबीनला पावसाचा जबर फटका, सोपाच्या सर्वेक्षणातील माहिती, उत्पादकता घटणार। देशात यंदा सोयाबीनची लागवड कमी झाली, त्यातच सोयाबीनला पाऊस आणि कीड रोगांचा फटका बसतोय। देशातील जवळपास 8 ते 10% सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले, तर 20% पिकाची स्थिती खराब आहे। कानगावमध्ये कांदा उत्पादकांचा आक्रोश, बेमुदत धरणे आंदोलन, कृती समितीची स्थापना।
द्राक्ष छाटणीला चक्क महिन्याचा उशीर, सततच्या पावसाचा परिणाम, बारामती तालुक्यातील स्थिती। साहेबांना पैसे दिल्याशिवाय सही करत नाहीत, जात पडताळणीसाठी महिलेने घेतली 18,000ची लाच। नगर परिसरात जात पडताळणी ऑफिसमधील साहेबांना पैसे दिल्याशिवाय ते प्रमाणपत्रावर सही करत नाहीत असे म्हणून कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 18,000ची लाच स्वीकारताना एका खासगी महिलेला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे। कोल्हापूर जिल्ह्यात रेशन कार्डवरील लाखांवर नावे कमी होणार, मिशन सुधार अंतर्गत संशयास्पद 2,87,000 नावांची पडताळणी, सलग 6 ते 12 महिने धान्य नेले नाही, राज्यातून परराज्यात गेलेत किंवा 100 वर्षावरील वय असणारे। पंचनाम्यातून वगळले शेतकरी संतप्त, बार्शी तालुक्यातील सुरडी आणि उपळे दुमाला मंडळे वगळली। वन्य प्राण्यांचा हल्ला, 561 शेतकऱ्यांना 1 कोटीची मदत, वन विभागातर्फे संबंधितांच्या बँक खात्यावर निधी वर्ग, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऑगस्टमधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण, सप्टेंबर महिन्यातील पंचनामे 2 दिवसात सुरू होणार। संभाजीनगरात 1 लाख हेक्टर पिकांचे नुकसान। बाजार सावंगी परिसरात थंडी, ताप आणि सर्दी खोकल्याची साथ, प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 200हून अधिक रुग्णांची नोंद, लहान मुले आणि वृद्धांची संख्या जास्त। पावसाळ्यात सतत इयरफोनचा वापर, कानात होईल इन्फेक्शन, आर्द्रता वाढल्याने संक्रमणाचे प्रमाण वाढते, सतत इयरफोन वापरल्याने कानात ओलसरपणा राहतो। परतीचे तडाख्यांवर तडाखे, नद्यांचे रौद्ररूप, कोल्हापुरात जोरदार, पंचगंगेच्या पातळीत 3 फुटांची वाढ, वाशी तालुक्यात विक्रम, शेतशिवारांच्या झाल्या नद्या, दुष्काळग्रस्त जत तालुक्यात ढगफुटी सदृश्य, मानखटाव रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद, तर सोलापूर जिल्ह्यात घरांमध्ये पाणी शिरले, वाहतूक ठप्प, नाशिकमध्ये गावे जलमय। तलाठी असो की कलेक्टर, किती काम केले ऑनलाईन तपासणार, ऑनलाईन दप्तर तपासणी, सरकारी कामांना स्पीड येणार, दिरंगाई बेकायदा कामांना चाप बसेल। पुणे जिल्ह्यात 1.5 महिन्यात 23,70,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, शेतकरी झालाय हवालदिल, नुकसान भरपाईकडे लक्ष लागले, पावसामुळे पंचनामे रखडले। सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यात 28 ट्रान्सफॉर्मर आणि 560 विजेचे पोल झाले जमीनदोस्त, महावितरणचे 1 कोटीचे नुकसान, नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा खंडित। राज्यातील 88 लाख हेक्टरची ई-पीक नोंदणीला सर्व्हरची बाधा, प्रत्यक्ष शेतात पोहोचल्यावर संदेश मिळतोय तुम्ही कार्यक्षेत्राबाहेर आहात। वाहनांच्या किमती उतरणार, दसऱ्यासाठी बुकिंग जोरात, 22 सप्टेंबर पासून नवीन दर लागू, यंदाच्या वाहन क्षेत्रात मोठी उलाढाल। सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद येथील गावांना पुन्हा जोडपले, तिडका शिवारात वीज कोसळून 2 बैल दगावले, तर दौलताबाद येथील दुकानांमध्ये पाणी शिरले, केळणा नदीच्या पुरामुळे 4 गावांचा संपर्क तुटला, मुंबई नागपूर मार्गावर कोंडी। केंद्र शासनाने जीएसटी कमी केला, सिमेंट कंपन्यांनी अचानक भाव वाढवला, सिमेंट उत्पादक कंपन्यांनी 25 ते 30 रुपये दरवाढ केली, त्यामुळे ग्राहकांना आता फायदा होणार नसल्याचे स्पष्ट होत असल्याचं दिसून येत आहे। हिंगोलीतील 5 मंडळात अतिवृष्टी, दररोज कोणत्या ना कोणत्या मंडळात अतिवृष्टी, पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। स्मार्ट मीटरमधून वीज चोरी कराल तर एका झटक्यात पकडले जाल, ग्राहकांनो सावधान, जुना मीटरच्या तुलनेत महावितरणचे नवीन स्मार्ट मीटर अधिक अद्ययावत। खोडकिटा हाकलण्यासाठी मांत्रिकाचा उतारा, विज्ञान युगात अशी अंधश्रद्धा, शेतकऱ्यांनी गाव बंद करून उरकला विधी। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मागील काही दिवसांपासून धान पिकावर खोडकिड्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या ब्राह्मणी येथील शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री गावातील मंदिरात मांत्रिकाकडून विशेष पूजन करून घेतले, उतारा करून घेतला। या पूजेत बाधा येऊ नये यासाठी गावचे दोन्ही रस्ते पूजा कर्म होईपर्यंत जवळपास तासभर बंद करून ठेवले। विज्ञान युगात वावरणाऱ्या गावकऱ्यांच्या या कृत्याची वार्ता दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीत पसरल्याने एकच खळबळ माजली आहे। आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, जनावरांवरील हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण, राजेवाडी येथील शेतकऱ्यांच्या घरासमोर सलग 3 दिवस बिबट्या दिसल्याने परिसरात भीती पसरली। डिंबे ते भीमाशंकर भागात ऊस शेती नसतानाही बिबट्यांचा जास्त वावर असल्याचं दिसून येते। कुणबी नोंद असूनही वंशावळ सिद्ध करणे कठीण, गाव आडनाव जुळले तरी जुन्या कागदपत्रांअभावी मिळेना जात प्रमाणपत्र। सोलापुरात 49,000हून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण, मोडी लिपीतील नोंदीचं डिजिटलायझेशन पूर्ण।
पेट्रोलमध्ये पाणी मिसळणार नाही याची काळजी घेणे हाच एक पर्याय। इथेनॉल मिश्रित पेट्रोल पाण्याच्या संपर्कात येतात, इथेनॉल होते पेट्रोल पासून वेगळे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।